एकूणच शेतकऱ्यांनी गव्हाणीमध्ये ज्या उड्या टाकल्या त्यामुळं साखर कारखानदारांना दर जाहीर करण्याशिवाय पर्याय नव्हता। अर्थात गव्हाणीत उड्या टाकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली ते समाधानच्या उपोषणामुळेच मिळालेली ही वस्तुस्थिती आहे। आणि एका बाजूला लोकशाही मार्गाने सविनय कायदेभंग करत उपोषणाचा मार्ग आणि दुसऱ्या बाजूला आक्रमकपणाने गव्हाणीमध्ये उड्या टाकणं, गाळप रोखून धरणं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कारखान्यांना आपला आधीचा निर्णय बदलून 3000 पर्यंत पहिली उचल जाहीर करावी लागली। जे राहिलेले आहेत त्यांनाही मी इशारा देतो, त्यांनी तातडीनं आपले दर किमान 3000च्या लेवलला आणावेत, अन्यथा त्यांचं कारखाने तर बंद पाडूच पण कारखाने आजारी पाडण्याची सुद्धा ताकद आहे। कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण असणारं ऊसाचं क्षेत्र आणि एकूण साखर कारखान्यांची गाळप क्षमता लक्षात घेता यावर्षी 8 ते 10 फेब्रुवारीच्या पुढे साखर कारखाने चालतील अशी काही परिस्थिती नाही आहे। तेव्हा ऊस मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा आता इथून पुढे सुरू होणार आहे। तेव्हा साखर कारखान्यांनी शहाणपणाचा निर्णय घ्यावा आणि आपापले दर जाहीर करावेत। बहुतेक कारखानदार हे सरकारशी संबंधित आहेत, सरकार त्यांचंच आहे राज्यात, केंद्रात। मला वाटतं विरोधी पक्षात या सोलापूर जिल्ह्यात एकही गुणाचा कारखाना आहे असं मला वाटत नाही। तेव्हा त्यांनी त्यांच्या सरकारकडे जाऊन बसावं। एनसीडीसीचं कर्ज कसं हट्टानं आणतात, जाऊन नियमात बसत नसताना नियमबाह्यरित्या सरकारला कर्जाला हमी द्यायला लावून आणतात। त्या पद्धतीनं साखरेची MSP वाढवून आणावी, आमचा पाठिंबाच आहे। इथेनॉलची खरेदीची किंमत वाढवून आणावी, आमचा पाठिंबाच आहे त्यांना। तसं पाहिलं गेलं तर आता साधारणतः 6 वर्षामध्ये दर आहे तोच आहे साखरेचा। यामध्ये आपण कुठे प्रयत्न करणार आहात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडे, ज्या पद्धतीने आपण एकंदरीत उलट साखरेचे भाव वाढावेत, इथेनॉलचे खरेदीचे दर वाढावेत, यासाठी कारखानदारांच्या पेक्षा जास्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच प्रयत्न करत असते। नुसतं तोंडी नाही बोलत मी, असा पत्रव्यवहारही मी खुला करायला तयार आहे। सातत्यानं मी दिल्लीला गेलो की पहिल्यांदा माझी मागणी हीच असते की साखरेची MSP 3800 करावी आणि इथेनॉलचे दर लिटरला 7 ते 8 रुपयानं वाढवावेत। कारण कालच गडकरींनी लोकसभेमध्ये माहिती दिली की इथेनॉलच्या वापरामुळे 1,40,000 कोटी रुपयाची परकीय चलनाची बचत झालेली आहे। म्हणजे एक प्रकारे आज काय डॉलर महाग होत चाललेला आहे, रुपया घसरत चाललेला आहे। जर इथेनॉलची खरेदी अजून वाढवली तर क्रूड ऑइलची आयात अजून कमी होईल आणि रुपया मजबूत होईल। हे काय सरकारला कळत नाही काय? पण हे मी बोलतोय त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं राज्य साखर संघ, इस्मा, शिस्मा या ज्या साखर कारखानदारांच्या संघटना आहेत त्यांनी, त्याचबरोबर बरेच साखर कारखानदार खासदार आहेत, आमदार आहेत, आमदार असणाऱ्यांनी विधानसभेत, खासदार असणाऱ्यांनी लोकसभेत आवाज उठवला पाहिजे, तर सरकार ऐकल। सध्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीने यशस्वी लढा देत आहे त्याच अनुषंगाने विदर्भ असेल, मराठवाडा असेल, यामध्ये सोयाबीनचं असेल किंवा कापूस याबाबत कुठे लढा देताना सुद्धा आतापर्यंत दिसून येत नाहीये। सोयाबीन साठी सुद्धा लढा चालूच असतो आमचा। कालच आम्ही गडिंग्लजला एक खरेदी केंद्र, सोयाबीन खरेदी केंद्र करायला भाग पाडलं। त्याचबरोबर नुकतंच 28 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचा जो काही 7/12 कोरा करण्यासाठी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं, त्याचा सर्वाधिक फायदा हा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाच होणार आहे। कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी फार कमी आहे। तुम्हाला माहिती आहे की कर्जमाफी हे थकीत शेतकऱ्यांचंच होत असतं। कधी काळी साखर कारखानदारीमध्ये खाजगी साखर कारखानदार येण्याला शेतकरी संघटनेने विरोध केला। रिलायन्सने ज्या वेळेला अशा पद्धतीने निर्णय घ्यायला सुरुवात केली, चुकीची माहिती आहे तुमची। रिलायन्स जेव्हा येऊ पाहत होतं त्यावेळी सर्वाधिक त्याचा पाठिंबा किंवा त्याचं स्वागत करणारे आम्हीच होतो। कारण इथेनॉल मध्ये मोठी क्रांती घडणार होती, त्यावेळी
शरद पवार साहेबांनी त्याला कडाडून विरोध केलेला होता, साखर संघाने विरोध केलेला होता. पण आमचं असं म्हणणं होतं की खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांची स्पर्धा लागल्याशिवाय खऱ्या अर्थानं गुणवत्ता वाढणार नाही. आता ज्या पद्धतीनं सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचारानं पोखरून कर्जबाजारी करायचे, बंद पाडायचे आणि अप्रत्यक्षरित्या स्वतःच विकत घ्यायचे आणि त्यातून खाजगीकरण करायचं, हे जे उद्योग चालू आहे त्याला आमचा विरोध आहे. साखर कारखान्यांनी आता कर्ज NCDC माध्यमातून कोट्यवधी रुपये सहकारी साखर कारखान्यांना देते आणि ते दर देण्यात कुचराई करतायत. आता हे उपोषण चालू झाल्यानंतर काही साखर कारखान्यांनी गवारीत उड्या मारल्यानंतर 3,000 रुपये जाहीर केले, पण तत्पूर्वीच म्होत्रे पाटलांच्या कारखान्यांना त्यांनी 3,000च्या पुढे जिल्ह्यातील कारखान्यांना भाव जाहीर केला. ही कुठंतरी विसंगती साखर क्षेत्राची आणि खाजगी क्षेत्राची असं वाटत नाही. सहकारी साखर कारखानदारांना असं वाटतं की जास्तीत जास्त पैसा वाचवायचा आणि तो राजकारणासाठी खर्च करायचा. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा हेच लोक आहेत, काही वेगळे नाहीत. काही ठराविक लोक सोडले, बोत्रे पाटील मध्ये जरी असले तरी त्यांच्या पाठीमागे कोणीतरी राजकीय व्यक्तीचाच हात असणार मला माहिती आहे. कॉर्पोरेट सेक्टर मधले कारखानदारी महाराष्ट्रामध्ये फारच कमी आहे. 2-4च कॉर्पोरेट कंपन्या अशा आहेत की ज्यांनी साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे. शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते साखर कारखान्याच्या माध्यमातून कर्ज आता ते करत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? शासनाने एकदा स्पष्ट करावं की ही जी काय कर्जमुक्ती देण्याचं ठरवलेलं आहे, त्यांनी 7/12 कोरा करायचं ठरवलं आहे, त्याला कट ऑफ डेट कुठली आहे ती न स्पष्ट केल्यामुळं आता चालू कर्ज सुद्धा थकीत पडायला लागलेलं आहे. किंवा आता जे काही चालू कर्ज आहे त्याची मुदत 31 मार्च किंवा 30 जूनला संपणार आहे. त्या शेतकऱ्यांनी सुद्धा कर्ज थकवण्याची मानसिकता व्हायला लागली आहे. बँका अडचणीत यायला लागल्या आहेत. एकूणच महाराष्ट्राचं कृषी क्षेत्राला पतपुरवठा करणारं आर्थिक क्षेत्रच अडचणीत यायला लागलाय. तेव्हा सरकारनंच आपली भूमिका पहिल्यांदा स्पष्ट केली पाहिजे.